Hello, babes. How are you? तू का माझ्या मागे मागे करतोयस? तू प्लीज इथून जा प्लीज. अगं 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 प्लीज म्हणालीस यार. हाऊ रोमॅन्टिक. पण बेब्स मी तुला त्रास देत नाहीये. मला आवडतेस तू. आणि आवडणं हा काय त्रास असतो का? सी आय नीड यू. हवं तर मी तुझे सगळे फोटोज डिलीट करीन, पण त्या बदल्यात मला पण काहीतरी मिळायला हवं ना. बेब्स, आपल्या रिलेशनशिपला लेवल अप करायची वेळ आली आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला कसलाच त्रास नाही होऊ देणार. आणि मी तुला सतत तर बोलतो की मला तू खूप आवडतेस. प्लीज चल ना कुठेतरी. प्लीज चल ना कुठेतरी. चल ना. सोड. ए लक्षात ठेव, मी तुला असंच नाही सोडणार आहे. राजवीर हटत नसतो बरं का. सो मला जे हवंय ते मी घेणारच. आणि मगच तुझी यातून सुटका होणार. राजवीर, पहिली गोष्ट ना माझ्याशी नीट बोलायचं. मी काय रस्त्यावर पडलेली नाहीये. ए माझी नाही झालीस ना तर कोणाचीच नाही होणार. सो शेवटचं विचारतोय, माझ्या मनासारखं करणार आहेस की नाही? नाही. ओके, मग मला नाही म्हणायची शिक्षा तर तुला मिळणारच. नक्की मिळणार. काय रे, कोण आहे तिकडे? हा, काय चाललंय रे? बाय बाय. तेजू मामाचा फोन. हाय तेजू मामा, तुम्ही मला फोन केलाय. जस्ट थ्रिल्ड. जय आणि शर्वरीला त्या रिसर्च आणि मार्केटिंगसाठी गावात एकत्र कोणी पाठवलं? काय ऐकू नये. जय आणि शर्वरीला त्या रिसर्चसाठी एकत्र कसे गेले? कोणी पाठवलं त्यांना? ते गौतम आणि आकाश दादाने टीम्स बनवल्यात. मी तर HR आहे ना, मी कुठे टीम्स बनवणार? तू कोण आहेस? तुझं डेझिग्नेशन काय आहे? तू कशासाठी तिथे आहेस? कुठल्या पोझिशनवर? हे मी तुला विचारलेलं नाही. मला माहिती आहे ते. तुझ्या या मूर्खपणामुळे परबांच्या घरातल्या 2-2 मुली मला या घरात सुना म्हणून घेऊन याव्या लागतील. जय शर्वरीशी लग्न करेल? नाही, असं घडणार नाही. असं मी होऊ देणार नाहीये. पण गेल्या काही दिवसात शर्वरी ज्या पद्धतीने वागतेय ती त्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करते. कळलं? तेजू मम्मा जस्ट चिल. अरे जय आणि शरू आहेत ती लोक. जय आणि वीरू नाही आहेत. अरे घरी भांडतात, ऑफिसमध्ये भांडतात, दिवसभर भांडत असतात. 1 मिनिट पण पटत नाही त्यांचं. मला जे दिसतंय ना ते तुला नाही दिसणार. म्हणूनच मूर्ख आहेस तू. बेअक्कल. माझा जय आजूबाजूला एकाही मुलीला फिरकू देत नव्हता, उभं राहू देत नव्हता. तो जय एका मुलीला ओरडण्यासाठी का होईना, तिच्याशी भांडण्यासाठी का होईना, तिच्यावर चिडण्यासाठी का होईना तिला आजूबाजूला येऊ देतोय, उभं करू देतोय. आणि फक्त त्या दिस इज डेंजरस. आणि तू काहीही सांगितलं नाहीयेस मला यातलं. ते धडाच्या वर जे दिलंय ना ते फक्त मेकअप करण्यासाठी नाहीये. ते टोकं असतं ते वापरायचं असतं, वापर करायचा असतो, उपयोग त्याचा. कळलं? ती आगाऊ टिकली माझ्या जयच्या आजूबाजूला नकोय मला. बस. टोटली अंडरस्टँडेबल. गॉड, किती वियर्ड आहे. एनिवेज, गौतम क्यूट आहे. हिला मी इग्नोर करू शकते.
गेले काही दिवस ही आगाऊ टिकली ना, ज्या पद्धतीने वागते ना, मला भीती वाटायला लागली. माझा जय खूप साधा मुलगा आहे, पटकन कोणावर विश्वास ठेवत नाही, पण ठेवला तो कायम स्वरूपी ठेवतो. आणि या मुलीच्या अशा वागण्याने जयने तिच्यावर विश्वास ठेवला तर नाही, मला हे नकोय. मी तेजस्विनी असं व्हायला नको. आणि असं हो. मी असं नाही होऊ देणार. अनु 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 माझा बॅलन्स संपलाय का बघ ना. बघू, मला दाखव. हा हे घे. पप्पांना फोन नाही लागत आहे. मम्मी, अगं पप्पा रस्त्यात असतील, रेंज नसेल, सारखी फोन करत असतेस त्यांना. तुला काय आहे, मला चैन पडत नाही, ते लागत नाही फोन. मम्मी ऐक ना, ते मावशीनी सांगितली होती माहिती ती वेब सिरीज, ती बघ ना तू. कुठली सिरियल? सिरियल नाही ग, वेब सिरीज झी5 वर आली आहे. अगं आई. हा हा, अगं आई अहो आई, अगं खूप छान सिरीज आहे ती. हो ही हो हो मम्मी, खूप चांगली सिरीज आहे ती. आणि आपल्याकडे झी5चं सबस्क्रिप्शन पण आहे ना, चांगले रिव्ह्यूज आहेत. तू ती बघ, तुझा चांगला वेळ जाईल. हो हो, मला मावशी पण बोलली होती, ती बोललेली नक्की बघ. ती बोलली ना म्हणजे चांगलीच असणार. अगं कमाल असणारच आहे, कारण त्यात आहे ना निर्मिती सावंत, हृदा दुळगुळे, रेणुका शहाणे या आहेत. अगं बाई, मला खूप आवडतात ग या तिघी. चालेल चालेल, आपण ना सगळे भाग बघूया. अगं मी ऐकलंय त्याच्यामध्ये सासू सुना आहेत ना, एकमेकींना अजिबात त्रास वगैरे देत नाहीत, म्हणजे काहीतरी असं वेगळंच आहे. चला चला, आपण सगळ्या मिळून बघूया ना. माझा पहिला भाग बघून झालाय. आशू, जरा धीर धरायचा ना. सॉरी. कसं असणार? तुझी मुलगी ना ती. मला पहिल्यापासून बघायचंय. बरं बरं, मी लावते. पहिल्यापासून लावणार. हा चला चला. एक मिनिट हा. बघू बघू. अनु तू पण बघ. हा, आशुताई, तुला खरं तर ना ही वेब सिरीज 1 गो मध्ये बघितली पाहिजे. मग तुला कळेल की खरी आणि चांगली सासू कशी असते. तुझी सासू तर एक नंबरची. शरू. बाय, तसं काय नाही हा. म्हणजे अगं जगातल्या किती सासवा सुना असू देत, थोडंसं असं जुळवून घ्यायला लागतंच ना सगळ्यांना. आणि त्यांनी नाही समजलं तर आपण समजून घ्यायचं, त्यात काय कमीपणा नाही हा. खरंच, म्हणजे अगं आई आणि अहो आई मधल्या सासू सुना जर सगळ्या घरामध्ये असताना तर किती मस्त झालं असतं ना. पण तसं नसतंच. पण हा मम्मी, एक मुलगी मात्र वाचली, कारण तुला मुलगा नाही ना, मग ती तुझी सून नाही होऊ शकत. जास्तच फटके फटके देते आता मी तिला. लागलं लागलं. बघ बघ, मला मी चांगली तू चांगली आहेस, तू चांगली.